तरप म्हणजे ज्या यंत्रामध्ये टेकू, भार आणि बल या 3 गोष्टींचा अंतर्भाव असतो त्याला तरप म्हणतात। आपण उदाहरणादाखल घेऊया ही पकड, हिला इलेक्ट्रॉनिक्स पकड म्हणतात। त्या इलेक्ट्रॉनिक्स पकडमध्ये आपण जिथं जे दाब देतो त्याला काय म्हणायचं, बल। बल आणि मध्ये हा खिळा आहे तो आहे टेकू, आणि आपण ह्या पकडनं वस्तू पकडतो त्याला म्हणायचं भार। समजलं? तरप म्हणजे बळ, टेकू, भार ज्या यंत्रामध्ये एकत्रित येतात त्याला तरप असे म्हणतात। सर्वप्रथम आपण या स्केल व दगडाचा प्रयोग बघूया। आपण जर याला दाबलं तिथं बळ प्रयुक्त होत आहे हे सर्व आपल्याला दिसत आहे। सर हे भार आहे, हे टेकू आहे आणि इथे मी बळ लावलेले आहे। हे आहे अडकित्ता, ही आहे सुपारी। सुपारी ही आपली भार आहे। हा जे मध्ये आपल्याला दिसत आहे हा टेकू आहे आणि इथे मी बल लावत आहे, याला म्हणतात भार, टेकू, बल। शाबास, व्हेरी गुड। तो भार आहे। बल, टेकू, भार। शाबास, छान, व्हेरी गुड कीर्ती। या पकडल्यामध्ये इलेक्ट्रॉनिक पकड, बल, टेकू, भार। बरोबर। बल कुठं आहे सुप्रिया, दाखव। बल मध्ये ते दाबतो आपण ते बल आहे का? बरोबर। हे इकडून आपण हाताने दाबतो ना ते बल, हाताने दाबतो ते काय, टेकू, भार। टेकू म्हणजे मधला, त्याच्यामध्ये काय आहे, खिळा। ते खिळा म्हणजे टेकू आणि भार म्हणजे उचलायची वस्तू। हां, आता प्रेरणा ह्याचं सांग बरं तू। ह्या पट्टीचं, फुटपट्टीच्या खाली दगड एका बाजूला ठेव, वा, आणि मधी हे ठेव, हां राईट, फुलपट्टी ठेव, एका साईडला दगड ठेव, हां बरोबर। आता हे इकडून दाब दे प्रेरणा। हां बघा, दगड कुठे गेला, वर गेला। हां, आता खाली सोड। आता दगड म्हणजे काय आहे, भार, बरोबर। काय आहे, पेन्सिल म्हणजे काय आहे, टेकू, आणि हे दाब दिला प्रेरणाने, दाब दे, हा, त्याला काय म्हणायचं, याला, ह्या यंत्राला काय म्हणतो आपण, तरप। काय म्हणतो, हे तरफची वेगवेगळी उदाहरणं। शाबास, टाळ्या वाजवा एकदा। स्टार्ट। नीट दाखव, वर दाखव जरा। हे काय आहे रे ते, हा, त्याचं नाव काय आहे, काय नाव आहे, अडकिता। काय नाव आहे, सिट डाऊन।